सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सर्व सभागृहातील नगरसेवक सदस्य, प्रेक्षकगृहामध्ये बसलेले सर्व प्रेक्षक वर्ग, उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज आपल्यासमोर विषय क्रमांक 22 अन्वये प्रशासकीय अधिकारी या संवर्गातून सहाय्यक आयुक्त पदावर पदोन्नती देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला आहे. मी सर्वप्रथम तर या प्रस्तावाच्या अनुषंगाने या प्रस्तावामध्ये जी समाविष्ट नावे आहेत त्या काही 2 नावांचा जे आहे मी तीव्र या ठिकाणी जे आहे ते विरोध करतो आणि या अनुषंगाने माझा आक्षेप या ठिकाणी मी नोंदवत आहे. सन्माननीय महापौर मॅडम, सहाय्यक आयुक्त पद हे अतिशय जबाबदारीचं आणि महत्त्वाचं पद आहे. शहराचा कारभार प्रामाणिकपणे व्हावा, पारदर्शक पद्धतीने व्हावा, हीच या महासभेची आणि संपूर्ण नवी मुंबईकरांची जी आहे ती भावना आहे. परंतु आज परिस्थिती काय आहे आपल्या सर्वांना माहीत असेल की सध्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये जी काही 4,500 बांधकामं अनधिकृत असतील किंवा नसतील त्या संदर्भात कोर्टामध्ये न्यायालयाच्या आदेशाचं पालन न झाल्याने एक अवमान याचिका सध्या सुरू आहे आणि सध्या ही अवमान याचिका सुरू असताना सन्माननीय आयुक्त साहेबांनी जवळपास 200हून अधिक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी कारणे दाखवा नोटीस बजावून शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा सुद्धा दिलेला आहे. आणि असे असताना सर्वात गंभीर बाब म्हणजे मी सभागृहाच्या निर्देशनास हे आणून देऊ इच्छितो की ज्या 200 अधिकाऱ्यांना सन्माननीय आयुक्त साहेबांनी नोटीस दिलेली आहे त्यामधीलच या प्रस्तावाच्या पदोन्नतीच्या प्रस्तावामधील 2 नावे अशी आहेत. अनुक्रमे वसंत बनसी मुंडोरे 2 आणि 3 नंबरचे जे उमेदवार आहेत श्री रमेश राठोड यांना सन्माननीय आयुक्त साहेबांनी कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. त्यांनी तसा ॲफिडेविट देखील कोर्टामध्ये सादर केलेला आहे. आणि असे असताना ह्या 2 व्यक्तींना आपण प्रमोशन कसं देऊ शकतो हा प्रश्न जो आहे मी आपल्या माध्यमातून आयुक्त साहेबांना या ठिकाणी विचारतो. हे काय कोर्टाचं कंटेम्प्ट होणार नाही का? या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते सन्माननीय आयुक्त साहेबांनी या ठिकाणी द्यावं अशी मी विनंती करतो. म्हणून महापौर मॅडम, माझी विनंती आहे या ठिकाणी की जोपर्यंत या 2 अधिकाऱ्यांना जे आहे प्रशासनाच्या माध्यमातून न्यायालयाच्या माध्यमातून क्लीन चिट भेटत नाही, चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत या 7 जे पदोन्नतीचे नावं या ठिकाणी आलेले आहेत त्यामधून या 2 नावांना वगळण्यात यावं अशी सूचना या ठिकाणी मी मांडत आहे. धन्यवाद. आणखीन कोणा बोलायचं? अनिकेत म्हात्रे यांनी मांडलेल्या सूचनेचं मी अनुमोदन देतो. सदस्य, हा जो प्रस्ताव आणलेला आहे तो प्रशासकीय अधिकाऱ्यामधून सहाय्यक आयुक्त या पदावर पदोन्नती देण्याचा प्रस्ताव आहे. आणि पदोन्नती देण्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये प्रशासकीय अधिकारी संवर्गातून वरच्या पदावर म्हणजे सहाय्यक आयुक्त पदावर जे काही निकष आहेत पदोन्नती देतानाचे त्या सर्व निकषांची पूर्तता हे जे आजच्या प्रस्तावातील जे 7 अधिकारी आहेत ते करतायत. आणि त्यासाठी पदोन्नती समितीनं 30 जूनलाच हा निर्णय घेतला आणि त्यांना पात्र ठरवलेला आहे. याचं नियुक्ती प्राधिकरण महासभा असल्यामुळं आपण हा महासभेसमोर प्रस्ताव ठेवलेला आहे. अनिकेत म्हात्रे साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की त्यांना अनधिकृत बांधकामाप्रकरणी नोटिसा दिलेल्या आहेत, परंतु नोटिसा दिल्या तरी अजून त्याचे खुलासे प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर काय दोषारोप पत्र ठेवायचे की नाही हा पुढचा प्रश्न आहे. त्यामुळं सद्यस्थितीत फक्त कारणे दाखवा नोटीस दिली म्हणून ते दोषी आहेत असा याचा अर्थ होत नाही. प्रत्येकाचे खुलासे घ्यायचं प्राप्त काम सुरू झालेलं आहे आणि जोपर्यंत त्यांच्यावर दोषारोप पत्र दाखल करून शिस्तभंगाची कारवाई किंवा चौकशी प्राधिकरण बसत नाही तोपर्यंत ते दोषी नाहीत असा अर्थ त्याचा होतोय. त्यामुळे हा प्रस्ताव आम्ही महासभेसमोर दाखल केलेला आहे. सर, उद्या जर ती व्यक्ती जी आहे, अधिकारी जे आहे ते दोषी आढळल्यावर मग काय करणार आपण? कोर्टाचा आता मला फक्त मी प्रश्न विचारला आहे, याच्यामध्ये कोर्टाचा अवमान होतो की नाही या प्रश्नाचं फक्त उत्तर द्यावं आपण. कारण याआधी मी लेखी आपल्याला निवेदन दिलेलं आहे, आपल्याला उत्तर जे आहेत आपण वाचलं की नाही मला माहिती नाही, परंतु जे कलमाचा आपण उल्लेख केलेला आहे सभागृहाला ते पत्र वाचून दाखवतो. उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की प्रशासकीय अधिकारी या संवर्गातून सहाय्यक आयुक्त या संवर्गात पदोन्नती प्रस्तावाबाबत 8/7/2006 रोजी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम
45(4). आपण 45(4) हा कलमचा जो उल्लेख केलाय तो वाचून दाखवा सभागृहामध्ये. अन्वये शासन मान्यता मिळण्याच्या अधीन राहून सदर नियुक्तीस महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 53(1) अन्वये माननीय सर्वसाधारण सभेकडे मंजुरी मिळण्याकरिता सादर करण्यात आलेला आहे. सदर प्रस्ताव दिनांक 20/7/2026 रोजीच्या सर्वसाधारण सभेच्या विषय क्रमांक 22 अन्वये पटलावर ठेवण्यात आलेला आहे. मी साधा प्रश्न आपल्याला केला होता, कोर्टाचा कंटेम्प्ट होतोय की नाही या प्रश्नाचं फक्त उत्तर द्यावं, म्हणजे मला इंटरव्ह्यून करता येईल त्याच्यात.